अण्णांचं उपोषण, केजरीवालांचं सेलिब्रेशन। जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी करो या मरोचा निर्धार करत बेमुदत उपोषण सुरू केले। तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा जल्लोष सुरू आहे। एकीकडे जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा एकदा या वयात आपल्या प्राणांची बाजी लावलेली असताना केजरीवाल आणि कंपनी मात्र विजयाच्या उन्मादात मशगूल झालेली दिसते। सॉरी मेरा थोड़ा गला खराब है। आपण पाहताय राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारेंनी एकाकी झुंज सुरू ठेवली आहे। तर अण्णांचा वापर करून निवडणुकीत मोठे झालेल्या केजरीवालांना आता आपल्या गुरुचा चक्क विसर पडलाय। दिल्लीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या केजरीवालांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला आता साधा पाठिंबा सुद्धा जाहीर केलेला नाही। आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीतल्या विजयानंतर केजरीवालांनी अण्णांना साधा टेलिफोन सुद्धा केलेला नाही। गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीची आठवण यावी असाच केजरीवाल आणि या कंपनीचा प्रताप आहे। अण्णांना अशा प्रकारे धक्क्याला लावणारे केजरीवाल उद्या आम जनतेला धक्क्याला लावणार नाहीत कशावरून? याच कार्यक्रमातून आम्ही आम आदमी पक्षाच्या विजयाचं सेलिब्रेशन तुमच्या समोर केलेलं होतं। त्यांचं अभिनंदनही केलेलं होतं। त्यांच्या निमित्तानं प्रचलित राजकारणातल्या मेनस्ट्रीम पॉलिटिक्सला एक आवाज देणारा, त्यांना आव्हान देऊ शकणारा असा चेहरा मिळाला असंही त्यांचं आम्ही कौतुक केलं होतं। पण आज काय दिसतंय? जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। तर अण्णांच्या अधुऱ्या लढाईत सहभागी होण्याऐवजी अरविंद केजरीवालांचं दिल्लीत जल्लोषात सेलिब्रेशन सुरू आहे। गुरुच्या प्राणांची बाजी लाग भ्रष्टाचाराच्या विरोधात 2 वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाने सारा देश ढवळून निघाला। राजधानी दिल्लीतील सत्ताधारी हादरून गेले। या अभूतपूर्व ऐतिहासिक आंदोलनाने तरुणाईला नवी दिशा दिली। जनलोकपाल कायद्यासाठी सुरू केलेल्या या लढाईत अण्णा हजारे हिरो होते, तर अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचे मास्टर माइंड होते। परंतु आता गेल्या 2 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची झालेली युती आता तुटली आहे। आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना करण्यावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात मतभेद निर्माण झाले। अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या जीवावर आम आदमी पार्टीला दिल्लीतील निवडणुकीत जोरदार यश मिळालं। पहिल्याच फटक्यात आपचे 28 आमदार निवडून आले। या यशाची हवा आता बहुतेक केजरीवाल आणि कंपनीच्या डोक्यात गेली आहे। कारण जनलोकपाल विधेयक संसदेत संमत करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन अजून कागदावरच आहे। त्यामुळे जनलोकपाल कायद्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। राळेगण सिद्धीमध्ये त्यांनी करो या मरोचा निर्धार करत बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय। अण्णांची 1 मॅन आर्मी लढा देते। एकीकडे अण्णांनी प्राणांची बाजी लावली असताना दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी त्यांना साधा फोनही केलेला नाही। ऐसा तो पार्टी कोई सपोर्ट ऐसा लिखित कुछ नहीं आया, ना फोन आया है। नहीं, वो कोई जरूरत नहीं। ये बात कोई धूप से नहीं पड़े। राइट टू इन्फॉर्मेशन का कानून बनाया, ब्राह्मण सभा का कानून बनाया, दत्तक ग्रंथाई का कानून बनाया, 6 कानून बनाए, 6 कानून। केजरीवालांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अण्णा हजारेंचा वापर केला। अण्णांना शहीद करण्याचा केजरीवालांचा डाव होता असा सनसनाटी गौप्यस्फोट मध्यंतरी स्वामी अग्निवेश यांनीही केला होता। स्वामी अग्निवेश यांचा आरोप खरा होता की काय अशी शंका आता येऊ लागली। कारण एकीकडे अण्णांनी प्राणांची बाजी लावली असताना केजरीवाल आणि कंपनी मात्र विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये मशगूल आहेत। दिल्लीतील विजयानंतर केजरीवालांच्या डोक्यात हवा गेलेली दिसते।
म्हणूनच तर उपोषण सुरू असतानाही जल्लोष आणि सेलिब्रेशन करण्याचा मोह केजरीवालांना टाळता आलेला नाही. अण्णांचा वापर करून मोठे झालेल्या केजरीवालांना आता आपल्या गुरुचा चक्क विसर पडलाय. त्यामुळेच तर गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीची प्रकर्षानं आठवण येते. दिल्लीहून रश्मी पुराणिकसह कैलासपुरी, झी मीडिया, राळेगणसिद्धी. जोपर्यंत जनलोकपाल विधेयक संमत होत नाही तोपर्यंत माझे उपोषणही थांबणार नाही असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केले. मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणीही चेला नाही असा टोला त्यांनी अरविंद केजरीवाल यांना उद्देशून लगावला. आज हमें बीजेपी नेता अरुण जेटली जी से एक पत्र आया है. उन्होंने पत्र में कहा है कि हम लोग जनलोकपाल लाने के लिए कई दिनों से कोशिश कर रहे हैं, लेकिन सरकार की तरफ से साथ नहीं मिल रही है. सरकार ने ये बिल जो राज्यसभा में रखना था चर्चा के लिए, वो ना रखने के कारण हम बिल नहीं ला सके. तो अभी मैं उनको जो पत्र का जवाब दे रहा हूं, अगर ये बिल सरकार नहीं ला रही है तो आप विरोधी पक्ष के नाते सभापति या देश की जनता उनके सामने आंदोलन करके क्यों नहीं बताया? विरोधी पक्ष की भूमिका है, ये भूमिका निभा रही थी. कई बार आप दूसरे कामों के लिए आंदोलन करते हैं और जनलोकपाल इतना महत्वपूर्ण इश्यू है तो आपने ये आंदोलन क्यों नहीं किया? आज अण्णांच्या समर्थनार्थ किरण बेदी राळेगण सिद्धीमध्ये पोहोचल्या. अण्णा यांच्या सोबत किरण बेदीही येत्या शनिवारपासून राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत. सरकार जनलोकपाल विधेयक संमत करण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप बेदींनी केलाय. अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला. किरण बेदी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया ती बातचीत. मेरे साथ इस वक्त किरण बेदी हैं, इनसे बातचीत करेंगे. किरण जी भी अब अनशन पर बैठने वाली हैं. किरण मैम, कब से बैठ रही हैं आप अनशन पर? सैटरडे से, शनिवार से सैटरडे से. ये अनशन कब तक करेंगे आप अन्ना के साथ? जब तक बैठ सकूंगी करूंगी. अगर बीमार होगी तो अस्पताल ले जाएंगे, ले जाएं. अन्ना ने आपको परमिशन दी, आपने कहा है कि क्या कहा अन्ना ने आपको? कहा है कि किस अन्ना से पूछा, अन्ना अगर आपकी इजाजत है, आप अकेले बैठे हैं, क्या मैं आपके साथ बैठ सकती हूँ? आप हमारे लिए कुर्बानी कर सकते हैं, क्या मैं इस भक्ति में शामिल हो सकती हूँ? अन्ना ने कहा मुझे कोई इतराज नहीं है, मैं सैटरडे से अन्ना के पास बैठूंगी. आप भावुक हो गई थी क्योंकि अन्ना अकेले बैठे हुए थे, शायद ये वजह थी आपने जाके पूछा? नहीं, भावुक नहीं, एक बिल्कुल इज्जत के, एक कुर्बानी का. जब मैं एक कुर्बानी का मादा देखा तो मेरी अंतरात्मा ने आवाज दिया कि मैं कहाँ हूँ, मुझे भी तो कानून चाहिए. और मैं, मेरे लिए 1 पॉइंट प्रोग्राम है कानून, ना आगे ना कुछ पीछे. परिवार से आपने बात की? परिवार से पूछने की जरूरत नहीं है. परिवार मुझे पता है, मैं जो भी हूँ मैं अपने परिवार की प्रोडक्ट हूँ. ये थी किरण बेदी, जिनका साफ तौर पे कहना था कि वो अंतरात्मा की बात उन्होंने अपनी सुनी और इसके बाद वो अन्ना हजारे से जाके मिली और अन्ना हजारे ने उन्हें परमिशन दे दी है. अब और जो है किरण बेदी खुद भी शनिवार से अन्ना के साथ अनशन पर बैठेंगी. अश्विन पांडे, झी मीडिया, राळेगण सिद्धी. आपण पाहता किरण बेदी यांनी काय वक्तव्य केलं. या सगळ्या प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी माझ्या सोबत असणार आहेत कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी. या दोघांशी मी याविषयी बोलणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर आहेत. कुमार केतकर जी, आपलं स्वागत. आपल्यासोबत असणारे डॉक्टर विश्वंभर चौधरी. विश्वंभर चौधरी हे ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि त्या पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. विश्वंभर चौधरी, तुमचंही स्वागत. पहिला प्रश्न मी विचारतोय कुमार केतकर यांना. केतकर साहेब, मला सांगा, अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील विजयाचं नेमकं विश्लेषण तुम्ही कसं आणि काय कराल?
नाही, पहिली गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवालांचा हा जो काही नवीन आम आदमी पार्टी म्हणून पक्ष आहे, त्या पक्षाने असं चित्र निर्माण केलेलं आहे की जवळजवळ प्रत्येक बाकी पक्षांमधला राजकारणी माणूस, प्रत्येक राजकारणी व्यक्ती ही भ्रष्ट आहे आणि आता आम्ही एकदम नीतिमान आदर्शवादी असा एक नवीन पक्ष निर्माण केला आहे. जो भ्रम निर्माण केला आहे की आपणच फक्त नीतिमान आहोत आणि बाकी सगळे नाहीत, हा भ्रमाचा भोपळा त्यांचा लवकरच फुटेल. पण आत्ता प्रश्न असा आहे की ह्या भ्रमाला आत्ता एवढा पाठिंबा का मिळाला? त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये 2 महत्त्वाच्या घटना दिल्लीमध्ये घडल्या. एक अगदी अलीकडची म्हणजे त्या बलात्काराची घटना, ज्याच्या त्या निर्भया संबंधातली, आणि त्यावेळेला संबंध दिल्लीमध्ये एक प्रकारचा प्रक्षोभ झाला आणि लोक रस्त्यावर उतरले. ते काही कोणत्या पक्षांनी संघटित केलेले नव्हते, ते उत्स्फूर्तपणे उतरले. त्याच्यामध्ये मुख्यतः तरुण होते, त्याच्यामध्ये मुख्यतः विद्यार्थी होते. आता हा तरुण आणि विद्यार्थी गट जो आहे नवीन चांगल्या आदर्शवादाने भरलेला आहे, तो त्यांना असं वाटतं असं असू नये, बलात्कार असू नये, भ्रष्टाचार असू नये, हे सगळ्यांनाच वाटतं. ते काही फक्त त्या मुलांनाच वाटतं किंवा मुलींना वाटतं असं नाही. त्यामुळे परंतु ते निर्भयाची पार्श्वभूमी होती. त्याच्याच आदल्या वर्षी अण्णा हजारेंची जंतर मंतर आणि रामलीला मैदानावरती काही लाख लोक एकत्र ते जमा करण्यात यशस्वी झाले होते. ते सुद्धा लाख लोक का जमा झाले याचं कारण एकूण गेल्या 3 किंवा 4 वर्षामध्ये जी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आली, ती खरोखर जेवढ्या मोठ्या भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची आहे असं म्हटलं जातं तेवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराची ती नाहीत. त्या अर्थशास्त्र ज्यांना समजत नाही त्यांनी ते 1,86,000 कोटी, 1,76,000 कोटी अशा प्रकारच्या रकमा देऊन भ्रष्टाचार जणू काही आपल्या प्रत्येक काना नाकामध्ये रंध्रामध्ये घुसलेला आहे अशा पद्धतीने वातावरण निर्माण केलं. तिसरी बाब होती म्हणजे की महागाई त्याच वेळेला झाली. महागाईचा एकदम जोर वाढला आणि त्या महागाईच्या जोरानंतर हा आपचा कौल आलेला आहे. त्याच्यामुळे ही पार्श्वभूमी नसती तर आपला एवढा काही पाठिंबा मिळाला नसता. मग ह्या पद्धतीचा निषेध लोकांनी भाजपला मतं देऊन का व्यक्त केला असा कोणी प्रश्न विचारू शकेल. परंतु ह्याच 2 वर्षाच्या काळामध्ये भाजपामधली सुद्धा भ्रष्टाचाराची कुलंगडी कर्नाटकपासून दिल्लीपर्यंत बाहेर आलेली होती. त्यामुळे सर्वसाधारण नवीन पद्धतीने विचार करणारा मध्यम वर्गातला मुख्यतः नवीन तरुण जो आहे, जो आदर्शवादी आहे, नीतिमान आहे, त्याचं आपण त्या वृत्तीचं स्वागत केलं पाहिजे. परंतु तो फारच निष्पाप म्हणता येईल. म्हणजे इनोसंट आणि इग्नरंट याची जी बॉर्डर केस आहे त्या बॉर्डर केसला तो आहे. आणि त्या इनोसंट इग्नरन्सच्या पार्श्वभूमीवरती ही एक तथाकथित आदर्शवादी पार्टी निर्माण झाली आहे. आणि त्या पार्टीला त्या इनोसन्समधनं, त्या इग्नरन्समधनं आणि त्या इनडिफरन्समधनं आणि आपण जगापेक्षा कोण वेगळे आहोत, आपण जगापेक्षा नैतिकतावादी आहोत, श्रेष्ठ आहोत, असा जो एक प्रत्येक माणसाचा स्वतःबद्दलचा भ्रम असतो, त्या भ्रमातनं आपला पाठिंबा मिळालेला आहे. अण्णांचं उपोषण, केजरीवालांचं सेलिब्रेशन, आपण चर्चा करतोय. ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर, सहभाग किती असं आपल्याला वाटतं? अण्णांची चळवळ जर झाली नसती 2011 सालची तर केजरीवाल उभेच राहू शकले नसते. आता त्यांच्यातला मतभेद जो आहे तो राजकीय पक्ष स्थापायचा की नाही ह्या प्रकारचे आहेत. तेव्हा अण्णांच्या चळवळीच्या खांद्यावर केजरीवालांचा पक्ष उभा आहे ह्याचं भान केजरीवालांच्या अख्ख्या पक्षाने ठेवलं पाहिजे. आता तर केजरीवालांच्या पक्षामध्ये अण्णांची टिंगल उडवायला सुरुवात झालेली आहे. खाजगीमध्ये ते बोलताना, आम्ही होतोच ना दिल्लीत या काळात, खाजगीमध्ये बोलताना आता अण्णा काल बाह्य झालेत, आता काय अण्णांचं आहे, अण्णांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता. मग अण्णांना कळलं असतं, अण्णांना वाटलं की आम्ही एकदमच निष्प्रभ ठरवू, आता आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या. पण जशी अण्णांची चळवळ 2011 मध्ये सगळ्या लोकांना वाटलं, विशेषतः तुमच्या मीडियाला वाटलं की अण्णा म्हणजे आता सगळ्या देशाचा नवीन निर्माता आहे, मसीहा आहे या देशाचा, असं अण्णांचं चित्र मीडियाने त्यावर तयार केलं. 10 महिन्यामध्ये अण्णा इथे मुंबईला आले, 100 लोक आले नाहीत त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी. त्या 100 30 तिथे खाली जे खायला पदार्थ ठेवले होते ते खायला आले, ते खाऊन निघून गेले. तीच अवस्था आत्ता त्यांची रामलीला ग्राउंडवरती चालू आहे. तिथे 15 लोक जमले नाही, ते कॅमेऱ्याने दाखवलं. तेव्हा जशी ती चळवळ अण्णांची 10 महिन्यात संपली, त्याच्याऐवजी आपला संपायला 1 वर्ष लागेल किंवा 1.5 वर्ष लागेल. परंतु आपला भवितव्य असू शकत नाही, कारण कोणत्याही राजकीय पक्षाला एक प्रोग्राम असावा लागतो. आता तुम्ही असं म्हणू शकाल की हा प्रोग्राम ते अंमलात आणतात का? नाही आणत, पण तुम्हाला प्रोग्राम असला पाहिजे. मग मी तुम्हाला त्या प्रोग्रामच्या आधारे प्रश्न विचारणार की हा प्रोग्राम तुमचा होता, तुम्ही त्याचं काय केलं.
परंतु तुमच्याकडे प्रोग्रामच नाही, तुमच्याकडे विचारसरणीच नाही. तुमचं काय विचारसरणी काय? बरं, ते म्हटलं तर सगळं स्वस्त करण्याची भाषा त्यांची जी आहे ती समाजवादी पद्धतीची आहे, परंतु त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो RSSचा आहे. आता गंमत सांगतो, RSSने अण्णांना पूर्ण पाठिंबा दिला होता. हे स्वतः मोहन भागवतांनी जाहीर केलं आहे, नितीन गडकरींनी जाहीर केलं होतं की अण्णांच्या चळवळीला आम्ही प्रचंड पाठिंबा देऊन, स्वयंसेवकांचा पाठिंबा देऊन उभं केलं. त्यातलेच काही लोक नंतर आप पार्टीला पाठिंबा द्यायला उभे राहिले. म्हणजेच संघवाल्यांना निरनिराळ्या पद्धतीने देशामध्ये जे अराजक माजवायचं आहे काँग्रेस विरोधामध्ये, त्याचे जे निरनिराळे आविष्कार आहेत त्यातला एक आविष्कार आप आहे. हा आविष्कार आत्ता आहे, उग्र दिसतोय, खूप पाठिंबा त्यांना दिसतोय. त्यांना वाटतं आता आपण देशावर राज्य करू, केजरीवाल पंतप्रधानच होतील. तसं काहीही होणार नाही. आणि जर कोणी नरेंद्र मोदींच्या सभांवरचा खर्च पाहिला, आता मुंबईत खर्च होणार आहे, मुंबईच्या सभेवर 22 तारखेला, त्यांच्या सभांवरचा खर्च जर पाहिलात नरेंद्र मोदींच्या, तर लोकांना झीट येईल. हे मोठे भ्रष्टाचार विरोधीच्या गप्पा मारतात. आपण पाहतात कुमार केतकर यांची अत्यंत सडेतोड आणि परखड मतं, वादग्रस्तही मतं एक काळ आपण असं म्हणू शकतो. परंतु चळवळीच्या खांद्यावर, अण्णांच्या चळवळीच्या खांद्यावर केजरीवालांचा राजकीय पक्ष उभा राहिलेला आहे. हा खरा मुद्दा आणि त्या मुद्द्यावरच मी डॉक्टर विश्वंभर चौधरी अण्णांचं उपोषण, केजरीवालांचं सेलिब्रेशन. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी आहेत. विश्वंभर चौधरी, आत्ता या सेगमेंटमध्ये ब्रेकवर जाण्यापूर्वी कुमार केतकर यांनी अण्णांच्या चळवळीच्या खांद्यावरच केजरीवालांचा पक्ष आणि ते यश उभे असं स्पष्ट मत मांडलेलं होतं. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की केजरीवालांनी दिल्ली विधानसभा निकालानंतर अण्णांशी संपर्क साधला होता, माझ्या माहितीप्रमाणे तो साधलेला नाही. तसं असेल तर तो का केला नाही असं वाटतं आपल्याला? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तरी निवडणूक झाल्यानंतर काही अरविंद केजरीवाल यांनी संपर्क अण्णांशी साधलेला नाही. अण्णांचं काही बोलणं तिकडे झालेलं नाही. तर माझी अशी समजूत आहे की कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. संपर्क झालेला नाही. हाच तर खरा सवाल आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा नेमका अरविंद केजरीवाल यांना झाला की नाही, याबाबत तुमचं रोखठोक मत काय आहे विश्वंभरजी? असं आहे की जो काही प्रचार झाला आम आदमी पक्षाचा तो एक 2-3 महिने 4 महिने झाला असेल, परंतु पक्ष स्थापन व्हायच्या आधीपासून सुद्धा दिल्लीत 3 वर्ष हे वातावरण आहे. म्हणजे किरण बेदी आणि सर्वांनी मिळून जी पहिली रॅली नोव्हेंबरमध्ये काढली 2011, त्यावेळेसपासून हे 2 वर्षापासून वातावरण होतं. आणि मुळात दिल्लीमध्ये असा एकही दिवस कदाचित ह्या 2 वर्षात गेला नाही ज्या दिवशी भ्रष्टाचाराबद्दल चर्चा झाली नाही. आणि आम आदमी पक्षाचं धोरणच भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्यामुळे ते एक कलमी कार्यक्रम त्यांचा तोच आहे. तर अण्णांचा चेहरा हा होताच. अण्णांच्या चेहऱ्यानेच आंदोलन एक प्रकारे पुढे चाललं. आणि अण्णांच्या नंतर मात्र असं झालं की लोकांना अण्णा आणि अरविंद केजरीवाल हे इतके एकमेकांशी जोडलेले होते आंदोलन काळात की तो फायदा त्यांना मिळणं स्वाभाविक होतं. पण मला नक्की असं वाटतं की जे कार्यकर्त्यांचं नेटवर्क इंडिया अगेन्स्ट करप्शनचं झालं, त्यानंतर जो काही सगळा एकूण माहोल तयार झाला, तर हे दोन्ही आंदोलनाचंच होतंच. त्या आंदोलनाचं त्यांना तसं एका अर्थाने जशाचं तसंच मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्ष होत असलेली चर्चा, दिल्लीतच होत असलेली चर्चा, दिल्लीतच झालेली अण्णांची 3 आंदोलनं, म्हणजे एप्रिलमध्ये जंतर मंतरचं, त्यानंतर ऑगस्टमध्ये मोठं रामलीला मैदानचं, त्याचा इम्पॅक्ट तर फार मोठा नक्कीच झाला देशभर, पण दिल्लीत तो खास करून जास्त झाला. आणि त्यामुळं दिल्ली तशी अण्णामय झाली होती एक प्रकारे, त्याचा फायदा नक्कीच आम आदमी पक्षाला झाला. आपण पाहिलं की डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी काय मत व्यक्त केलं. कुमारजी, तुम्हाला एक साधा प्रश्न आहे की अण्णा उपोषणाला बसलेले असताना केजरीवालांनी एक फोनही केला नाही असं आता कन्फर्म होत आहे. या त्यांच्यातल्या तणावग्रस्त संबंधाचा सूचक उल्लेख मगाशी तुम्ही केलेला होता, त्याबद्दल काय सांगाल? हे संबंध ताणलेले नाहीयेत, हे तुच्छतावाद्यांचे संबंध आहेत. केजरीवालांच्या मनामध्ये अण्णांबद्दल खरं म्हणजे तुच्छता आहे. त्यांना अण्णांची जी ग्रामीण किंवा खेडूतासारखी पर्सनॅलिटीमध्ये नोकरीला होते, त्यांच्या परिसरातले लोक IIT वगैरे अशा बऱ्याच चांगले चांगले शिक्षण घेतलेले लोक आहेत, त्यांना अण्णा गावठी वाटतात. आणि जसं पूर्वीच्या आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखाद्या म्हाताऱ्याला झोपाळ्यावर बसून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रथा होती तशी आता अण्णांना त्यांनी झोपाळ्यावर बसवलं आणि टाकून दिलेला आहे. आता अण्णांचा त्याला उपयोग नाही, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि त्या पक्षात त्यांना एवढ्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अण्णांचा आता आपल्याला काही उपयोग नाही.
तेव्हा आपण आता अण्णांकडे दुर्लक्ष करू शकतो अशा भ्रमात आहेत. कदाचित ही टीका सगळी टी व्हीवरती जी झाली की केजरीवाल तिकडे सेलिब्रेट करतायत आणि अण्णा उपोषण करतायत, त्या टीकेला प्रतिसाद म्हणून आता केजरीवाल तिथे जाईलही. मला तर वाटते जाईलच, त्यांच्या पाया पडेल. तुमच्याशिवाय आमचा पक्ष स्थापन झाला नसता, तुमच्या आशीर्वादावरच आम्ही पुढे जाणार, अशा सगळ्या नाटकांच्या गप्पाही तो करेल. परंतु त्या गप्पा हे खोटारडेपणाचं लक्षण असेल. कारण जर त्या गप्पा खऱ्या असत्या तर अण्णांच्या उपोषणाच्या दिवशी सुरू होतानाच केजरीवाल त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेला असता किंवा त्यांचे आभार मानायला गेला असता की आज आमचा पक्ष उभा राहिला, तो तुमच्या चळवळीच्या खांद्यावर उभा राहिला, तेव्हा मी तुमचे आभार मानायला आलोय किंवा आशीर्वाद मागायला आलोय. तो गेलेला नाही. आता याच्यानंतर तो गेला तरी बूंद से गई वो हौद से नहीं आती. बूंद से गई वो हौद से नहीं आती. कुमार केतकर यांनी मत व्यक्त केलंय. डॉक्टर विश्वंभर चौधरी, मला सांगा की केजरीवालांना दिल्ली विधानसभेत यश मिळाल्यानंतर अण्णांना भेटायला येण्याची गरज होती का नव्हती, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? आपण अण्णांच्या अत्यंत निकटवर्ती आहात. नाही, आता हा खरं ज्याच्या त्याच्या नियतीचा प्रश्न आहे. पण तुम्ही जर मला विचाराल तर मी जर केजरीवालांच्या जागी असतो तर मी नक्की पहिल्यांदा अण्णांच्याकडे आलो असतो आणि हे श्रेय तुमचं आहे असं म्हणून मी ते खरं श्रेय त्यांच्याजवळ ठेवलं असतं. त्याचं कारण असं की अण्णांची जी मी किंवा इतर कोणी चळवळीतले लोक किंवा अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा अण्णांची प्रतिमा खरं ही जास्त लढ्याला उपयोगी आली, जास्त चळवळीला जास्त उपयोग आली आणि त्या प्रतिमेचा वापर करून आपण सगळेच पुढे गेलो, एक आंदोलन म्हणून, एक चळवळ म्हणून आणि आता ते राजकीय पक्ष म्हणून. तेव्हा माझ्या मते अर्थातच त्यांचं ते कदाचित मी असतो तर नक्की त्यांच्या बाबतीत मला नाही सांगता येणार त्यांनी काय करावं, त्यांना मी सल्ले देऊ इच्छित नाही, पण मी असतो तर हो, मी नक्कीच अण्णांच्याकडे आलो असतो याबाबत पहिल्यांदा. एकेकाळी अण्णांच्या मागच्या दिल्लीच्या उपोषणाच्या वेळेला अण्णांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून मध्यस्थाची भूमिका ज्या डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी पार पाडलेली होती, त्याच विश्वंभर चौधरींनी आत्ता मी अरविंद केजरीवाल यांना कोणताही सल्ला देऊ इच्छित नाही असं सांगितलं. हे फार महत्त्वाचं आहे. कुमारजी, केजरीवालांनी अण्णांचा वापर करून घेतलाय का, असा माझा स्पष्ट सवाल आहे तुम्हाला. अण्णांना कळत नव्हतं काय? अण्णा काय मूर्ख मनुष्य नाहीये. अण्णांना कळत नव्हतं की आपला वापर केला जातोय म्हणून. तो जो काय फंड जमा केला अण्णांच्या चळवळीच्या वेळेला, त्या फंडाने त्यांच्या पार्टीची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे अण्णांनी आपल्याला काही कळत नव्हतं, आपण कसे गरीब बिचारे भाबडे गावठी, असं अण्णांनी आणू नये. आणि केजरीवालांनी आपण फार आदर्शवादी, नीतिवान आणि सगळ्या जगापेक्षा श्रेष्ठ नीतिवादी आहोत असा केजरीवालांनी आणू नये. त्यामुळे अण्णांना जो धडा मिळाला तो त्यांच्या ह्याच प्रकारच्या प्रवृत्तीतनं, त्यावेळी त्यांनी अशाच प्रकारे अख्खं लोकसभेला न जुमानता अशी मागणी केली की आम्ही लोकसभेला पाळणारच नाही, जन लोकपाल आम्ही म्हणतो झालं पाहिजे, रामलीला मैदानावर जन लोकपाल पास करा, असल्या काहीतरी गमजा उर्मटपणे अण्णांनी त्यावेळेला केल्या. आता हा एवढा स्वतःला 21व्या शतकातला गांधी म्हणणारा माणूस, गांधीजी असं कधी कोणाशी उर्मटपणे बोललेले नाहीत. गांधीजी कायम नम्रपणे बोलले. तुम्ही गांधींच्या भाषणांच्या टेप पहा, त्यांचा आवाज सुद्धा वाढत नाही. आणि अण्णा काय त्यावेळी धमक्या देत होते सरकारला, निवडून आलेल्या सरकारला. संसदेपेक्षा रामलीला जनता श्रेष्ठ आहे. आणि त्यावेळेला हे सगळे साधू भणंग गणंग जे होते, बाबान बापू, ते सगळे रामदेव बाबांपासून ते सगळे स्वामी मंडळी तिकडे जमा जात होती. देश कोण चालवणार? हे स्वामी लोक आणि हे कार्यक्रम नसलेले अण्णा आणि कार्यक्रम नसलेले केजरीवाल. मला वाटतं की हे सगळं भंपकपणा आहे. परंतु दुर्दैवाने मध्यम वर्गाने सध्या विचार वगैरे सोडलेला आहे आणि त्या मध्यम वर्गामध्ये ह्यांचं खूप कौतुक आहे. असं मध्यम वर्ग भुललेला जो आहे आत्ताचा, भुलभुलयामध्ये अडकलेला, तो भुलभुलया मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा इतरही राज्यांमध्ये थोडासा आपला पाठिंबा मिळेल. त्यांची ही काय जी म्हणतात ती कलई ती एकदा उसरायला लागली 2014च्या निवडणुकीनंतर. 2019ला तुम्हाला आप काय हो, आप म्हणजे काय असा प्रश्न विचारायची पाळी येईल. अण्णांचं उपोषण, केजरीवालांचं सेलिब्रेशन. आपल्यासोबत कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आहेत. त्या दोघांशी आपण या विषयावर चर्चा करतोय. आज अण्णांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली तर तिकडे विजयाचं सेलिब्रेशन सुरू आहे रामलीला मैदानावर. कुमारजी, मला सांगा, अण्णांच्या आता उपोषणाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की त्यांच्या लक्षात आलं, आप निवडणुकीला उभे राहिल्यानंतर सगळीकडे आपचा गाजावाजा झाला. आता अण्णा म्हणले, अरे बापरे, मी तर चळवळ उभी केली आणि सगळं हे लुटून नेतात प्रसिद्धीचं. अण्णांना लागली होती एप्रिलपासून. 5 एप्रिलला त्यांचं पहिलं उपोषण झालं, जुलैमध्ये दुसरं झालं. 5 एप्रिलपासून ते मुंबईला डिसेंबरमध्ये त्यांचा फियास्को होईपर्यंत कंटिन्युअस अण्णा होते.
मनमोहन सिंग नव्हते, सोनिया गांधी नव्हत्या, राहुल गांधी नव्हते, बराक ओबामा नव्हते, होते फक्त अण्णा. त्या अण्णांना लक्षात आलं, अरे ह्या पार्टीने आपल्याला एकदम झाकोळून टाकलं. तेव्हा आपले अस्तित्व दाखवण्यासाठी अण्णा तिकडे उतरलेत आणि त्यात उतरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना काही पाठिंबाच नाहीये. पाठिंबा नाहीये असं एक परखड विश्लेषण कुमार केतकर यांनी केलं आहे. डॉक्टर विश्वंभर चौधरी, मला सांगा, जनलोकपाल बिलासाठी एकीकडे अण्णा उपोषणाला बसलेत तर केजरीवाल तिकडे विजय साजरा करतायत, विजयोत्सव साजरा करतायत, त्यांच्याशी साधा संपर्क सुद्धा ठेवत नाहीये. काय सांगाल याबद्दल? मी असं म्हणणार की जे आत्ताचे प्रचलित पक्ष आहेत, ज्यांना आपण भ्रष्ट म्हणून हिणवतो, ज्यांना आपण अतिशय लबाड पक्ष आहेत असं म्हणतो, तर त्या पक्षांची पद्धत सुद्धा विजयोत्सवाचीच असते. मग आपलं वेगळं काय असं जर आपण विचारलं की विजयोत्सव कशासाठी, लोकांना विजय अर्पण करावा. आणि खरं म्हणजे एक प्रकारे विजयोत्सव ही काही परंपरा कार्यकर्त्यांची नाही, ती राजकीय नेत्यांची परंपरा आहे. त्यामुळे विजयोत्सव एखाद्या पक्षाने करावा का असं अरविंद केजरीवालांच्याच नव्हे तर कोणत्याही पक्षाने, तर माझं त्याच्यावरती स्पष्ट उत्तर नाही असं आहे. जे काही निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांनी त्या दिवसापासून कामाला लागावं. गांधीजींच्या फोटोला समोर जाऊन कदाचित एखादी शपथ घ्यावी की मी काही भ्रष्टाचार करणार नाही वगैरे, घटनेची शपथ असतेच, पण त्याआधीही आपण शपथ घेऊन सरळ कामाला सुरुवात करायला काही हरकत नाही. परंतु विजयोत्सव करायचा का काय हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे. आता प्रश्न जर असा असेल की अण्णांचं इथं उपोषण चालू असताना तिथे विजयोत्सव व्हावा का, तर मला असं वाटतं की तो कनेक्ट आता राहिलेला नाही आहे चळवळीमध्ये आणि त्यांच्यामध्ये. कदाचित निवडून आल्यानंतर केजरीवालांची ही भावना असेल की त्यांनाही आता काही चळवळीशी काही फार, आणि तसंही त्यांनी राजकीय पक्ष काढला होता, त्यामुळे कदाचित त्यांची भावना असेल की चळवळ वेगळी, राजकीय पक्ष वेगळा. भले ते म्हणत असोत की हा चळवळीतून आलेला पक्ष आहे, पण चळवळीतून आलेला पक्ष असेल तर त्याला चळवळीबद्दलची एक कमिटमेंट ही नक्की असली पाहिजे. की अण्णा जेव्हा उपोषण करतात, अण्णा जेव्हा इथे उपोषणाला बसतायत आणि आज दुसरा दिवस आहे, अण्णांची तब्येत बरी नाही, अण्णांच्या बरोबर त्यांनी 2-2.5-3 वर्ष काम केलं, मगच ती आम आदमी पार्टी झाली. अशा परिस्थितीमध्ये अण्णांची तब्येत बरी नाही, अण्णा इथे एक निकराची लढाई लढत आहेत. अण्णा आता आर्य अपारची लढाई लढत आहेत की परोपरीने आम्ही सांगितलं अण्णांना उपोषण करू नका, तुमच्या तब्येतील झेपणार नाही, पण तेही होऊन अण्णा जर उपोषणाला बसत असतील तर त्याचं एक आपलं गांभीर्य आहे वेगळं. आणि तसं जर गांभीर्य असेल त्या प्रसंगी विजयोत्सव हे लोकांनी ते बघायचे असं मला वाटतं. मी तर त्याच्यावर काही टिप्पणी करणं योग्य नाही किंवा अण्णा काही बोलतील असंही नाही. हा ज्याचा त्याच्या नैतिकतेचा प्रश्न आहे, तो त्यांनी आपापल्या नैतिकतेच्या कसोटीवर सोडवायचा असं मला वाटतं. प्रेक्षको, ही दोन्ही चित्र आम्ही आपल्याला दाखवतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न कुमार केतकर यांच्यासाठी. शरद पवार यांनी केजरीवालांच्या विजयानंतर एक ब्लॉग लिहिला आणि ग्राउंड रियालिटी नाही असं म्हटलं, तसंच त्यांनी झोळीवाल्यांचाही उल्लेख केला. काय सांगाल? नाही, मला वाटतं ते वेगळा मुद्दा आहे तो. शरद पवारांची जी झोळीवाल्यांवरची टीका आहे ती फक्त अण्णा आणि केजरीवालांवरती नाही आहे, ती सोनिया गांधींची जी नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी आहे तिच्यावरची पण ती टीका आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न ह्याच्यामध्ये मिक्सअप करून चालणार नाही. शरद पवारांनी अण्णांचं पितळ जे काही नंतर उघडं पडलं ते त्यावेळेलाही ओळखलं होतं आणि आत्ताही त्यांनी आपचं पितळ ओळखलेलं आहे. परंतु त्या झोळीवाल्यांच्या राजकारणात शरद पवारांचं जे राजकारण आहे ते वेगळं आहे, ते त्यांच्या सोनिया विरोधाच्या राजकारणाचा भाग आहे किंवा राहुल विरोधाच्या राजकारणाचा भाग आहे. अण्णांचं उपोषण, केजरीवालांचं सेलिब्रेशन. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आहेत. या शेवटच्या भागामधला जो एक प्रश्न महाराष्ट्राच्या आत्ता घराघरात चर्चेला होतोय, ट्रेनमध्ये चर्चेला होतोय, बसमध्ये चर्चेला होतोय, ऑफिसमध्ये चर्चेला होतोय, कॅन्टीनमध्ये चर्चेला होतोय, आणि तो म्हणजे महाराष्ट्रात आपचा फॅक्टर चालेल का? कुमार केतकर, काय सांगाल? महाराष्ट्रात काही प्रमाणात चालेल ना, पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये चालेल, परंतु ग्रामीण भागामध्ये आता आपकडे काही राजकीय कार्यक्रम नाही आहे, आपकडे राजकीय विचारसरणी नाही आहे. व तुमचा शेतीविषयक प्रश्नाबद्दल काय मत आहे? अहो, त्या केजरीवालांना साधा प्रश्न विचारला की तुम्ही ते विजेचं बिल अर्ध्यावर आणणार, ते कसं आणणार? कारण एक तर पहिली गोष्ट अशी आहे की विजेच्या कंपन्या आता सरकारी नाहीत. उदारमतवादी अर्थकारण आल्यानंतर त्या आहेत खाजगी कंपन्या. मग त्यात रिलायन्स आहे, टाटा आहे, त्या सगळ्या कंपन्या आहेत. आता अर्ध्यावर विजेचं बिल आणायचं म्हणजे त्याची किंमत विजेची अर्ध्यावर आणायची म्हणजे रिलायन्स आणि टाटानी त्यांचा प्रॉफिट कमी केला पाहिजे किंवा त्यांनी तोट्यात कंपन्या चालवल्या पाहिजेत आणि ह्यांना आपची उद्दिष्ट सिद्ध करण्यासाठी त्यांना 20 स्वस्तात दिले पाहिजे. असं होणं शक्य नाही, ते देणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. कार्यक्रमात विश्वंभर चौधरी यांच्याशी एकाच मुद्द्यावर बोलत होतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे एकीकडे अण्णा प्राणांतिक
करो या मरो असं शेवटचं आपल्या आयुष्यातलं आंदोलन लढण्याकरता उपोषणाला राळेगण सिद्धीला बसलेत. त्यांना आज भेटायला किरण बेदी सुद्धा आल्या होत्या आणि त्या सुद्धा उपोषणाला बसतायत. परंतु तिकडे त्यांचे चेले जे 3 ते 3.5 वर्ष अण्णांच्या एक प्रकारे अंगा खांद्यावर वाढले, खेळले आणि मोठे झाले, तेच आज अण्णांना विसरलेत. चळवळीच्या खांद्यावरच हा राजकीय पक्ष उभा राहिला, परंतु आज त्याला चळवळ नकोशी वाटते. अण्णा त्यांना नकोसे वाटतायत का, हा खरा सवाल आहे. जेव्हा केजरीवाल यांना यश मिळालं तेव्हा याच चॅनलवरून आम्ही त्यांचं कौतुकही केलेलं होतं. मेन स्ट्रीम पॉलिटिक्सला त्यातल्या भ्रष्टाचाराला ऐरणीवर आणून त्याविषयी जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं. त्यातनं प्रश्न सुटेल का भ्रष्टाचाराचा, हा मुद्दा आलायदा, परंतु तो मुद्दा आला ऐरणीवर, हा महत्त्वाचा मुद्दा होता. अण्णांच्या उपोषणाने जनलोकपाल बिल खरोखरच येईल का, जनलोकपालानं महाराष्ट्रातला भारतातला भ्रष्टाचार जाईल का, हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु त्यानिमित्तानं काही बाबी चर्चेला येतात, त्यानिमित्तानं काही अवेअरनेस वाढतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज आपण असं पाहतोय की ज्यांच्या अंगा खांद्यावर आपण आज वाढलो, ज्यांच्यामुळे मोठं झालो, त्याच अण्णांना केजरीवाल विसरलेले दिसत आहेत. केजरीवालांचं जेवढं कौतुक आम्ही केलं तेवढंच त्यांच्या या वागण्याबद्दलची आम्हाला खंत व्यक्त करावीशी वाटते. एक प्रकारे अण्णांना आज नेमकं काय वाटत असेल, हाच खरा आमच्या मनातला आलेला प्रश्न आहे. केजरीवाल, कधीतरी तुम्हाला सद्बुद्धी येवो आणि ज्यांच्या खांद्यावर आपण मोठे झालो त्यांना भेटायची आणि किमान त्यांना थँक्यू म्हणायची दानत तरी तुमच्यात येवो. आज तुम्ही अण्णांना विसरलात. परमेश्वर करो मत दिलेल्या मतदारांना पुन्हा विसरू नका, एवढीच तुम्हाला विनंती. अन्यथा हाही प्रयोग फसला असंच या देशाला म्हणावं लागेल. आदर्शवाद आणि पर्याय यांचं स्थान आम्ही कायमचं गमावून बसू. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल विश्वंभर चौधरी आणि कुमार केतकर यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.